यावेळी टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आजचा वार आहे शनिवार. तारीख आहे 16 मे आणि आज आहे अमावस्या आणि आज शनैश्वर जयंती पण आहे. तर सगळ्यांना शनैश्वर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर इथं शनी मंदिरमध्ये खूप मोठी जत्रा, भक्तांची खूप गर्दी असते. तर इव्हनिंगला मी जाणार आहे या शनी मंदिरमध्ये. आणि तसं तर काही दिवसापासून घरी देवपूजाही झालेली नाही आहे. त्याचं रिझन काय आहे, काय नाही, व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच की मी आज 13वा दिवस आहे. आज मी देवपूजा करत आहे. 13 दिवसापासून देवपूजा झालेली नाही आहे. त्याचं रिझन काय आहे, म्हणजे तुम्हाला माहितीच आहे, सुतूक वगैरे असल्यानंतर देवपूजा केली जात नाही. तर सुतूक असल्यामुळेच मी केलेलं नव्हतं. तर 13 दिवसाचा गॅप झालेला आहे. त्यामुळे मला पूजेला आज खूप लेट होणार आहे, कारण पूर्ण देवाची डीप क्लिनिंग होणार. सगळ्या देवांच्या मूर्त्यांना छान भैया पावडर लावून घासून घासून स्नान घालणार. तर त्यामध्ये मला आरामात 2 ते 3 तास देवपूजेला लागणार आहे. तर मी विचार केला की अगोदर यांचं आवरून द्यायचं. तसं तर सकाळी यांना घाईगडबड खूप असते. 6 वाजता तरी हे घरातनं निघतात. तर आता 6 वाजलेलेच आहेत. आज थोडासा लेट झालेला आहे आणि यांचं पण केव्हापासून सुरू आहे की लेट झालेला आहे, खूप लेट झालेला आहे आज. चहा झाला की नाही, तर अगोदर त्यांच्यासाठी चहा आणि टोस्ट दिलेला आहे आणि मी कानातले वगैरे काढलेले होते, ते पण मी परत घातलेले आहेत आणि इकडं माझ्यासाठी बनलेला आहे डिकाशन चहा. चहा घेऊन फुल एनर्जीसोबत मी कामाला लागते. तर आणखीन बाहेर रांगोळी वगैरे काढायची आहे, म्हणजे 10-12 दिवस झाले मी रांगोळी पण काढली नाहीत. म्हणजे कुठली अशी कामं करत नाहीत सुतकामध्ये, जसं रांगोळी वगैरे काढणं, देवपूजा करणं, काहीच झालेलं नाही. त्यामुळे ना खूप सुनं-सुनं वाटत होतं. असं वाटत होतं की मी घरात नाही आहे, कुठेतरी गेलेले आहे. कारण एक रुटीन असतो आपला, की दररोज एक नेम असतात की दररोज अगोदर पूजा करायची, मग बाकीची कामं आवरायची. पण आजकालचा रुटीन थोडासा असा झालेला होता आणि सुतकामध्ये पूजा वगैरे केली जात नाही. तर काही असे नियम आहेत, ते पाळावेच लागतात. तर इकडं जे रात्री भांडे घासून झाले होते, ते अगोदर मी रॅकला लावते आणि अधूनमधून दुसरी कामं माझी होत आहे. जसं की फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरून ठेवल्या मी. संग भांडी सगळे जमा केले, इकडे रॅकला लावले, टोपलं रिकामं करून घेतलं आणि जे आता चहा पाण्याचे भांडे झालेले होते, ते परत मी टोपल्यात भरून ठेवलेलं आहे. आज विचार केला की अगोदर पाणी भरायचं आणि मग देवपूजेला सुरुवात करायची आणि स्वयंपाक वगैरे आता हिंडत फिरतच होणार आहे. कारण आता एक-एक करत बसेना, लेट होणार आहे मला. म्हणून म्हटलं संग करूया. आणि इकडं काल मी हरभरे भिजत घातलेले होते, मसुरा भिजत घातलेल्या होत्या. तर आज आपूट मसुराचं वरण बनणार आहे, हरभऱ्याची उसळ मी बनवणार आहे आणि रांगोळी काढायची होती, पण बाहेर दिनीच्या पप्पांनी गेट अगोदरच वळलेलं आहे. म्हणजे दररोज कसं मी रांगोळी काढत नव्हते. तर त्यांना वाटलं की आज पण मी रांगोळी काढणार नाही, म्हणून ते बाहेरचं गेट जे आहे ना, ते लावून गेलेले आहेत. तर परत ते गेट ओपन करायचं, पाणी शिंपायचं, कारण जे सकाळी पाणी शिंपलेलं होतं ना, ते हडकलेलं आहे. त्यामुळे आणखीन एक वेळा पाणी टाकते आणि बघू शकता सकाळचं वातावरण कसं झालेलं आहे. खूप छान आणि फ्रेश वाटत आहे. असं वाटतं की या वातावरणाचा एन्जॉय घ्यावा, थोडा वेळ इथंच बसावं किंवा वरती जावं. किचनमध्ये मात्र जायचं मन होत नाही यावेळेत, पण याच वेळेत किचनमध्ये खूप धावपळ असते. कारण 9 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झाला पाहिजे, टिफिन रेडी झालं पाहिजे, सगळ्यांचं जेवण खाणं झालं पाहिजे, असं असतं. तर असं इकडं पाणी शिंपलेलं आहे आणि मी छोटीशी कलरफुल रांगोळी काढलेली आहे. कारण वातावरण थोडंसं असं झालेलं आहे की पावसाचं, की पाऊस आला तर पूर्ण रांगोळी धुवून जाते. जास्त मोठी रांगोळी मी आजकाल काढत नाही. तर इकडं छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढून घेतलेली आहे. मस्त असा वातावरणाचा एन्जॉय घेत आणि फुलं पण मी घेऊन आलेले आहे. तसं तर फुलं आजकाल झाडाला कमीच लागत आहेत, म्हणजे ते पण सीझनानुसार. जर स्वास्तिकच्या फुलांचं कुठलंही सीझन नसतं, ते 12 महिने फूल लागतं. पण जे दासवाळीची फुलं आहे, जास्वंदी आहे किंवा दुसरी कुठली फुलं आहेत, त्याचं सीझनानुसार लागतात. तर आजकाल दासवाळीची जी लाल फुलं आहेत ती लागतच नाही आहेत. तर हे फक्त एकच फुल मला भेटलेलं आहे, तर मी घेऊन आलेले आहे आणि बाकीची स्वास्तिकची फुलं मी घेऊन येणार आहे नंतर. आणि सदाफुली तरी मग 12 महिने लागते, ती पण त्याचं पण कसलं सीझन नसतं. तर ही सगळी कामं आवरून थोडासा वेळ स्वतःसाठी तिला केस वगैरे विंचरून घेतले आणि परत किचनमध्ये आलेले आहे मी. आणि इकडे हरभरे जे आहेत ना, ते धुवून ठेवलेले होते. तर हरभरे इकडे मी शिजत ठेवलेले, थोडंसं मीठ टाकून आणि नंतर तडका देणार आहे, म्हणजे आज हरभऱ्याची उसळ पण बनणार. संग इकडे मी पाणी भरून घेते. लाईट गेली की मग पाण्याचंही काम राहून जातं. तर इकडे बोर चालू केलेले, सकाळी पण मी केलेलं होतं, पण तेव्हा मी पाणी भरलेलं नव्हतं. आता परत इकडे बोर चालू केलं आणि हांडे स्वच्छ धुवून घेतले आणि दोन्ही हांडे मी भरून घेतलेले, देवपूजेलाही स्वयंपाकालाही. आणि आता देवपूजा करायला मी सुरुवात करते. म्हणजे थोडंसं आज वेळ जास्त लागणार आहे, म्हणून म्हटलं स्वयंपाक करतच आज देवपूजा करायला सुरुवात करूया. तर अगोदर तर देव सगळे उचलून मी किचन काउंटरवर ठेवते आणि देवाला पूर्णपणे रिकामं करायचं. जेही पितळ तांब्याचे देवाचे भांडे आहेत, मूर्त्या आहेत आणि इकडे आरतीचं ताट आहे, बघू शकता खूप सारं इकडेच ठेवलेलं आहे मी. त्यामुळे ना खूप असा पसारा वाटत आहे आणि काही दिवसापासून पूजा झालेली नाही आहे, त्यामुळे ना खूप सोनं असं एक वेगळंच वाटत आहे. असं वाटत आहे की माझ्या जीवनातलं काय मी मोठं काम केलेलं नाही, काय विसरलेली आहे मी. कारण दररोज देवपूजा झाल्यानंतर छान वाटतं आणि मन प्रसन्न राहतं. मनाला एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता असते देवपूजा केल्यानंतर.
पण 10-12 दिवस असं ना की फक्त करा, जे आपलं रोजचं काम आहे ते करा, स्वयंपाक करा, जेवण करा आणि बसा निवांत. पूजा वगैरे कसलंच काही नाही ना, कसले नेमधर्म आहेत असं झालेलं होतं. तर आता आजपासून परत देवपूजेला मी सुरुवात केलेली आहे. तर इकडे सगळे देवाच्या मूर्त्या आणि पितळ तांब्याची भांडी, कळशाचा तांब्या, उतरणीचे तांबे, साईबाबांची मूर्ती सगळं उचलून मी किचन काउंटर ठेवलेलं आहे. परडी मी काढली. आता परडी बदलून आणायची आहे, कारण आता 2 वेळा सुतूक पडलेला आहे आम्हाला. तेव्हाही मी विचार केला होता की परडी बदलून आणायची. आता परत सुतूक पडला. आता परडी बदलून आणावीच लागणार आहे. तोपर्यंत परडीची पूजा वगैरे केली जात नाही किंवा जोगवा त्यामध्ये मागितला जात नाही. तर परडी जी आहे ना, इथं वरच्या साईडलाच मी ठेवणार आहे, कारण तिथं हात लागत नाही कुणाचा, म्हणून मी तर ठेवत असते. तर काही नेम आहेत ह्याचे जे आपल्याला पाळले पाहिजे. तर इकडं खालच्या साईडला म्हणजे चौरंगाच्या खालच्या साईडलाही मी खूप सारा पसारा भरून ठेवलेला आहे. जसं हातात येत गेलं तसं, जसं की काळे डबे आहे, छोट्या छोट्या वाट्या आहेत, गिलास, तांब्या, काय काय ठेवलेलं होतं सगळंच मी काढलेलं आहे. पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतला. आणि कापुराचे 2 डबे झालेले होते, तर एकाच डब्यात मी मोठा केलेला आहे. तसं तर मी कॅन्टीनला गेले होते तेव्हा मोठा कापुराचा डब्बा आणि एक धूपचा डब्बा आणलेला आहे, पण ते आणखीन मी काढलेलं नाही आहे. कारण आता हे छोट्या छोट्या डब्याना जास्त दिवस जात नव्हते. प्रत्येक गुरुवारी कापूर लागतं. काही पूजा पुनस्कार आपण केलो असतो त्या दिवशी कापूर लावत असतो ना, त्यामुळे कापूर थोडंसं जास्त लागतं, म्हणून मी मोठा डबा घेऊन आलेले आहे. तर असं इकडं पूर्ण देवारा मी रिकामा करून घेतलेला आहे. आणि अगोदर तर मी पाणी टाकलेले पूर्ण देवाऱ्यावरती, छान ओलं करून घेतलं. आणि आता इकडे मी टाकलेलं आहे भांडे क्लीनर जे आहे ना, म्हणजे भांडे घासण्याचं लिक्विड छान असतं, जे चिकटपणा आहे, काळपटपणा आहे पूर्णपणे निघून जातो. मार्बलचं मंदिर थोडंसं असं होतं ना, आणि तसं तर आता खूप दिवसाचा गॅप पण झालेला आहे. अगोदर तुम्ही बघायचो प्रत्येक गुरुवारी मी देवाऱ्याची डीप क्लिनिंग करायची, त्यामुळे ना तितकं घाण होत नाही आणि दररोज आपल्याला करणं होत नाही आहे. त्यामुळे एक वार मी नेमलेला आहे. प्रत्येक गुरुवारी मी अशा पद्धतीनं पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग करते. यानं काय होतं, आपल्यावरती जास्त कामाचा लोड पण येत नाही आणि आपली कामं पण व्यवस्थित होतात, म्हणजे जास्त घाण पण होत नाही. तर इकडं पूर्ण ते देवाऱ्यावरती मी लिक्विड टाकलेलं आहे छान व्यवस्थित आणि छान घासून घेतलेलं आहे. घासून थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे आणि नंतर एक कॉटनचा कपडा पाण्यात बुडवून पूर्ण मंदिर स्वच्छ करणार आहे. तर हे मार्बलचं मंदिर एकदम छान पांढरं शुभ्र निघतं. कुठेही काळे डाग किंवा काळपटपणा कसलंच काही दिसत नाही. आणि तसं तर बघा, आपण दिवा धूप जास्त प्रमाणात लावतो ना, त्यामुळे खूप लवकर काळपट डाग पडतात यावरती. तर हे लिक्विड एकदम परफेक्ट आहे, किंवा जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही घेऊ शकता. तर इकडं अगोदर तर मी इकडं पाणी घेतलेले, कॉटनचा कपडा बुडवला त्यामध्ये आणि छान कपडा ओला करून मी सगळ्या फोटो जे आहेत ना अगोदर मी स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. दररोज तर नाही, पण प्रत्येक गुरुवारी अशा पद्धतीनं मी सगळे फोटो पुसत असते आणि देवाऱ्याची डीप क्लिनिंग करते अशा पद्धतीनं. तर हे लिक्विड लावून मी थोडा वेळ घासून असंच ठेवलेलं होतं, एक 5-10 मिनिट. आता मी इकडं कॉटनचा कपडा भिजवून व्यवस्थित पुसून घेत आहे. बघू शकता पूर्ण काळे डाग निघून गेलेले, ते एकदम पांढरं शुभ्र हे मार्बलचं मंदिर झालेलं आहे. असं वाटत आहे की आजच आम्ही नवीन आणून ठेवलेलं आहे, इतकं स्वच्छही झालेलं आहे. आणि 8 दिवसाला 1 वेळा करणं गरजेचं आहे. आणि खास करून उन्हाळ्यामध्ये तरी धूळ खूप येत असते, त्यामुळे ना खूप लवकर घाणतात. जसं की हे मार्बलचं मंदिर आहे, परत काही फोटो आहेत, काही आपण लावलेलं आहे. तर एक वार नेमवायचा, त्या दिवशी आपल्याला म्हणजे कसलंच कारण लावायचं आहे. मी लावत पण नाही, प्रत्येक गुरुवारी कसलंच कारण नसतं. उठल्यानंतर डोक्यात चालत असतं की आज गुरुवार आहे, आज मला ही कामं करायची आहेत, ही कामं करायची आहेत. अशा पद्धतीने जर आपण नेम एक करून ठेवला ना, खरंच आपल्याला कंटाळा पण येणार नाही आणि आपली कामं पण खूप छान होतात. तर इकडे बघू शकता चौरंग पण मी स्वच्छ पुसून घेतलेला आहे आणि पूर्ण खालचा एरिया पण व्यवस्थित मी पुसून घेतला, कारण पाणी टाकता येत नाही, तर पाणी इथं साचलं जातं, म्हणून अशा पद्धतीने मी स्वच्छ पुसून घेतलेले. बघू शकता किती घाण पाणी निघालेलं आहे. तर आता हे पातेलं, हे कपडा सगळं स्वच्छ मी इथंच धुवत आहे. म्हणजे हे जे देवाचे कपडे असतात ना, मी किचनमध्येच धुवून ठेवत असते. थोडंसं लिक्विडच्या पाण्यामध्ये भिजत घातलं ना, सगळा चिकटपणा, तेलकटपणा सगळा निघून जातो. तर इकडं बघू शकता तोपर्यंत दूध पण घेऊन आलेले आहेत. आणि बाहेर जे मांजर येऊन बसलेले ना, इतका आरडाओरडा करत आहे ना, त्याला पण एक सवय झालेली आहे की दूध पाहिजे मला. तर हे वाटी आणून दिलेत, रात्री जे दूध ठेवलेलं होतं. म्हणत आहेत की दूध दे त्याला, अगोदर खूप आरडाओरडा सुरू आहे. तर ठीक आहे म्हणलं, त्याला अगोदर दूध नेऊन दिलं आणि आता मी पूजा करून घेते. आणि हे जे कळशाचं पाणी आहे ते अगोदर सगळ्या झाडांना मी ओतून येते. बघू शकता हे पण कसं झालेलं आहे, एकदम रंगबेरंग झालेला आहे तांब्याचा पण. तर हा सगळं स्वच्छ करायचंच आहे. तर अगोदर मी हे पाणी झाडांना टाकून येते. खूप छान वातावरण झालेलं आहे, पण आता वातावरणाचा एन्जॉय घेता येणार नाही, कारण लेट खूप झालेलं आहे आणि कामं खूप जास्त आहेत, जे कमी वेळात मला आवरायचे आहेत. खूप लेट झाला तरी ठीक वाटत नाही, जेही कामं असतात वेळेनुसार आपल्याला आवरायचे असतात. तर इकडे हे पाणी अगोदर मी झाडांना ओतून आलेले आहे. आणि इकडे भैया पावडर मी घेतलेले आहे. आणि काय होते ना, याच्यामध्ये केमिकल खूप जास्त असतं. तुम्ही भैया पावडर घ्या किंवा पितांबरी घ्या,
माझे हात खूप खराब होत आहेत कारण याच्यामध्ये केमिकल खूप असतं त्यामुळे. तर मी काय केलं, ब्रश घेतलेला आहे. ब्रशनंच मी सगळे तांबे, देवं सगळं मी स्वच्छ केलेलं आहे. ब्रशनं हातानं मी काहीच घासलेलं नाही कारण हाताला माझ्या सहन होत नाही. केमिकल खूप असतं ना, त्यामुळे खूप खराब होत आहेत हात. म्हणून मी तर ब्रशनंच मी सगळ्या देवाच्या मूर्त्या छान घासलेल्या आहेत आणि स्नान घातलेलं आहे. तर अगोदर तर मी कळशाचा तांब्या आणि लक्ष्मी मातेची मूर्ती जी नारळाला लावलेली आहे मी, ते मी स्वच्छ करून घेतले. आणि जे तांबे आहेत दररोज पाण्याचे, तर म्हणजे जे पितळ तांब्याचे तांबे आहेत ना, जे पूजेला पाणी वगैरे घेतो, ते पण मी स्वच्छ केलेत ब्रशनंच. आणि इकडे सगळ्या देवांच्या मूर्त्यांना मी भैया पावडर लावून छान घासून स्नान घातलेलं आहे. तर सगळ्या देवांच्या मूर्त्यांना स्नान घालून झालं. कोठंब पण मी छान इकडे भैया पावडर लावून छान ब्रशनं घासून घेतलं. साईबाबांच्या मूर्तीनाही मी आज भैया पावडर लावूनच घासलेलं आहे कारण खूपच असं झालेलं होतं ना, मी जेव्हाही मी तीर्थानं स्नान घालत असते त्यामुळे काय होतं आहे ना, खूप असं चिकटपणा येत आहे मूर्तीला. म्हणून मी आज भैया पावडर लावून छान घासून स्वच्छ केलेलं आहे आणि स्नान घातलेलं आहे. आता पूजा करून घेऊ. टाईम सांगेन तर सकाळचे 9, 9:15 वाजलेले आहेत. आता खूप लेट झाला, म्हणजे मी तसं 8 वाजता सुरुवात केलेली होती, तर 1 तास कसा गेला समजलं नाही. आणखीन पूजा पण माझी पूर्ण झालेली नाही आहे. तिकडे कळशाच्या तांब्यात मी पाणी वतलेलं आहे आणि लक्ष्मी मातेची मूर्ती लावलेली आहे. फुलाचा गजरा, मंगळसूत्र वाहिलेला आहे आणि मोत्याचं मकर पण मी घातलेलं आहे. तर इकडं कळस स्थापना केली आणि उतरणीचे तांबे पण लावले आणि जे फोटो मी काढलेले होते सगळे स्वच्छ पुसून परत मी देवाऱ्यात लावलेले आहेत. बाप्पांचे फोटो आहे, इकडं श्री सत्यनारायणचे फोटो आहे, ते ठेवलेले आहे. साईबाबांच्या मूर्तीला मी पोशाख घातले, माळा घातलेले आहे, जसं की रुद्राक्षाची माळा आहे, मोत्याच्या माळा आहेत, फेटा आहे. तर साईबाबांना मी घातलेला आहे. आता देवांच्या मूर्तींना अगोदर मी हळदी, कुंकू, चंदन लावलेलं आहे आणि मग मूर्त्या इकडे देवाऱ्यामध्ये मी स्थापित करते. कारण एक वेळा मूर्त्या स्थापित झाल्यानंतर आपण हळदी, कुंकू, चंदन लावायला गेलं तर व्यवस्थित ते बसत नाही आणि मूर्त्या पण पडायला लागतात. त्यामुळे मी अगोदर अशा पद्धतीने लावलं आणि सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना, मी देवाऱ्यात विराजमान केलेल्या आहेत. आता फुलं आणून मला फुलं वाहायची होती, पण तितक्यात बाबा आलेले आहेत आणि बाबांना आता आंघोळ झाल्यानंतर अगोदर जेवण लागतं. तर आज स्वयंपाक हिंडत फिरत होत आहे त्यामुळे झालेला नाही आहे. फक्त वरण भात बनलेला आहे, म्हणजे वरण पण बनवलं नाही, आणखीन फक्त डाळ शिजलेली आहे. तर वरण पण बनवायचं आहे, भाजीची पण तयारी मला करायची आहे, उसळ पण बनवायची आहे. कारण आता हे पण टिफिन न्यायला येतील, बाबा पण जेवण करायला बसतील. तर म्हणलं अगोदर स्वयंपाक करूया आता आणि फुलं घेऊन मी नंतर देवांना फुलं वाहणार आहे. मग दररोज मी काय करते, अगोदर स्वयंपाक करते, सगळ्यांचं जेवण झालं तर मी निवांत देवपूजा करते. पण आज मला ना थोडासा वेळ जास्त लागणार होता म्हणून मी अशा पद्धतीने केलं. तर एकही काम माझं कंटिन्यू झालेलं नाही, म्हणजे धावपळ झाली फक्त पण काम माझं व्यवस्थित आज झालेलं नाही आहे. तर असं इकडे भरणीमधले तांदूळ पण संपलेले होते, तर पोतं मी घेऊन आलेले, नवीन पॉकेट आणलेलं आहे, तर ते पण खोलायचं आहे. आणखीन खुलत पण नव्हताच, लेट व्हायला ते पण इतकं सताव घेत होतं माझं की ते दोरा खोलतच नव्हता. तर निवांत मी छोट्या कैंचीनं ते कट केलेलं आहे. एक वेळा असं होतं ना की एकाच वेळा ते पूर्ण दोरी निघून जाते, पण एक वेळा काय होतं काय माहिती, निघतच नाही. तर इकडे मी उसळ बनण्यासाठी ठेवलेली आहे आणि संग तांदूळ पण भरणीत काढलेले आहेत. म्हणजे बघू शकता संग किती कामं माझी होत आहेत, इकडं पण तिकडं पण धावपळ सुरू आहे. कधी कधी असं होतं ना, ज्या दिवशी लेट होतो त्या दिवशी तर होतच होतं. तर इकडं कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, कांदा, कढीपत्ता टाकलेले, कोथिंबीर टाकलेली आहे, नंतर मी टमॅटो टाकले, परतून घेतलं, सुके मसाले टाकले, जसं हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर टाकलेली, कारण हिरवी मिरची मी यामध्ये ॲड केलेली होती. नंतर जे शिजवलेले हरभरे होते ते टाकले, वरून थोडीशी कोथिंबीर टाकली, छान परतून घेतलं आणि झाकून ठेवलेलं आहे. तर इकडं मस्त अशी उसळ बनलेली आहे. भरणीमध्ये मी तांदूळ काढले, पण आता भात बनवण्यासाठी मी डायरेक्ट पॉकेटामधले 2 ग्लास तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ 2-3 पाण्यानं स्वच्छ धुले आणि यामध्ये डबल पाणी टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तूप टाकलेलं आहे ना, भात खूप छान बनतो. इकडे भात बनत ठेवला, इकडे उसळ पण बनलेली आहे. आता वरण मी अगोदर तडका देऊन घेते, ते पण सगळी तयारी मी करून घेतलेली आहे आणि अगोदर मी बाबांना जेवायला वाढते, त्यांचं जेवण होत राहील, मग निवांत मी फुलं घेऊन येते, मग पूजा कंप्लीट करते. कारण आज थोडासा मला लेट झालेला आहे. कधी असं होतं ना, धावपळ होते आपली, काय करणार, जसं वेळ आहे तशी कामं आवरायला पाहिजे. असं नाही आहे की अगोदर पूजाच करायची मग स्वयंपाक करायचा आहे, तोपर्यंत सगळेजण घरी येऊन परत जातील, कुणाला जेवण बी भेटणार नाही, असं होतं. म्हणून जसं वेळ आहे, जशा म्हणजे वेळेप्रमाणे आपल्याला कामं आवरायची असतात. तर असं इकडं वरण बनवण्यासाठी आज मी पातेलं घेतलेलं आहे, यामध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं, थोडंसं लसूण टाकलं, कांदे टाकलेत, खूप सारी कोथिंबीर टाकलेली आहे, परतून घेतलं. जोपर्यंत इकडे हे मसाला बनत आहे, फोडणी तयार होत आहे, तोपर्यंत जे पोतं तांदळाचं मी आणून ठेवलेलं होतं ते नेऊन मी तिकडच्या रूममध्ये ठेवले, स्टोर रूममध्ये नेऊन ठेवलेलं आहे.
आणि इकडं तोपर्यंत फोडणी पण तयार झाली. वरण टाकलेले, थोडासा मसाला टाकलेले, तर मस्त असं वरण बनले. इकडे भात बनलेला आहे. तोपर्यंत जाऊन मी फुलं घेऊन आले आणि आता मी अगोदर भाकरी बनवल्या. तर बाबांचं आवरलेलं जेवण करायला बसले, तर अगोदर मी त्यांना जेवायला वाढले आणि आता पूर्णच भाकरी बनवते दिवसभराच्या, कारण घडीघडला भाकरी बनवण्यामध्ये पीठ खूप होतं किचनवर, म्हणून मी सगळ्याच भाकरी बनवून घेते आणि यांच्यासाठी टिफिन भरून ठेवते. आल्यानंतर त्यांनाही वेट करायला नको आणि मग निवांत मी देवपूजा करते. नंतर मला कोणी डिस्टर्ब करणार नाही आहे, कारण आता झालेलीच आहे अर्धवट पूजा. पण आता काय करणार, काही ऑप्शन नव्हतं माझ्याकडे, कारण बाबांचं आवरलं होतं. बाबा कधी कधी लेट केले ना, त्या दिवशी मी पूर्ण कामं करते. पण बाबा थोडंसं लवकर जेवण करतात ना, म्हणजे चहा वगैरे घेत नाही, त्यांना आंघोळ झाल्यानंतर फक्त जेवणच लागतं, त्यामुळे थोडीशी घाईगडबड मला होते. तर असं इकडे टिफिने भरलेला आहे. उसळ, वरण, भात, भाकरी सगळं मी पॅक करून दिलेलं आहे पिशवीमध्ये आणि तोपर्यंत न्यायला पण हे आलेले होते. तर दिलेले आहे टिफिन. टाईम सांगितलं तर 10 वाजलेले, 10 साडे 10 वाजलेले आहेत. तर बाबांच्या डोळ्यात ड्रॉप टाकायचं होतं, तर अगोदर त्यांच्या डोळ्यात ड्रॉप टाकलेले. बाबा रेस्ट घेत आहेत. आता मी देवपूजा पूर्ण करून घेते. तर थोडीशी धावपळ झाली, कंटिन्यू झालं नाही आहे. अधूनमधून खूप सारी कामं आज मी आवरली. तर असो, देवांना फुलं वाहिली, दीप प्रज्वलित केला, रांगोळी काढून घेतली, धूप लावलेली आहे आणि देवाचे मनोभावे दर्शन करून घेतले. तर तुम्हाला कशी वाटली आजची देवपूजा मला नक्की सांगा. मला तरी खूप छान आणि मनाला एक वेगळीच प्रसन्नता आणि शांतता आहे पूजा झाल्यानंतर. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर. आता मी करत आहे पोटपूजा.